नमस्कार. आज आपण मटकीला परफेक्ट मोड कसे आणायचे ते बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी मूग आणि 1 वाटी मटकी घ्यायची आहे. तुम्हाला वाटलं तर फक्त मटकी घेऊ शकता. थोडं पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला मूग आणि मटकी. नंतर यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता मूग आणि मटकीमध्ये भिजतील इतपत आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला पूर्ण रात्रभर भिजू द्यायचं आहे. आपली मटकी आणि मूग आता व्यवस्थित भिजलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ असंच पूर्ण पाणी निथळत याला चाळणीमध्ये ठेवायचं. आता याचं पाणी पूर्णपणे निघालं आहे. एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला मूग आणि मटकी व्यवस्थित पसरवून घ्यायचे, म्हणजे यातलं असेल तेवढं पाणी पूर्ण निघून जाईल. तुम्ही बघू शकताय यातलं बऱ्याचपैकी पाणी आता निघून गेलेलं आहे. मूग आणि मटकी बऱ्यापैकी थोडे कोरडे झाले आहे. ह्याला आपण असंच बांधून घ्यायचं आहे कपड्यामध्ये. इथे आता मी एक टोपलं घेतलेलं आहे स्टीलचं मोठं, आणि बाजूला जो कपडा आहे उरलेला आपला त्यावरती थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. थोडा तो कपडा ओलसर करायचा आणि आपण बांधलेल्या मूग आणि मटकीच्या भागावरती त्या कपड्याने झाकून घ्यायचं आणि वरून एक मोठं पातेलं त्यावर पालथं घालायचं आहे. रात्रभर ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकताय पातेल्याला कसं पाणी जमा झालं आहे. आता आपल्या मूग आणि मटकीला व्यवस्थित मोड आलेले आहे. तुम्ही पाहू शकताय कसे बाहेरपर्यंत मोड दिसत आहेत. अगदी मोठे मोठे मोड आलेले आहे. आपण आता हे मोकळं करून घेऊयात. अशा पद्धतीने केल्यामुळे त्याला वासही येत नाही आणि खूप फ्रेश मोड आलेली मटकी अगदी बाजारसारखी तयार होते घरच्या घरी. तुम्ही पहा किती मोठे मोठे मोड आलेले आहे. आता तुम्ही हे मूग आणि मटकी एक आठवडाभरासाठी हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात आणि जेव्हा वाटलं तेव्हा आवश्यकतेनुसार ह्याला वापरू शकता. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.